Thank you.
मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका मने माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
श्री चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास या पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वैर विठ्ठल संचित क्रिया मान भोग ऐसी विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म चार चरणाचा अभंग असून अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारे अखिल गोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या नामाची महती विश्वस्वरूपाने गाता येत विठ्ठल विठ्ठल अभंग श्री तुकोबारायांचा आणि अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याच्या नामाची महती विश्वस्वरूपाने गात आहे. अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. घेतलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय एक रूपक करतात. कशाचं म्हणाल? तुमचं माझं दैनंदिन जीवन ज्या संसारामध्ये व्यतीत होते ना त्या संसाराचं रूपक करत असताना जगद्गुरु तुकोबाराय संसारला भोरक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल वस्तू एक आहे. एका वस्तूला अनेक उपाधीने नटवणं, सालंकृत करणं, विभूषित करणं याचं नाव रूपक आहे. वस्तू एक आहे. प्रपंचाला अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय भोरक म्हणतात आणि दुसऱ्या एका अभंगाच्या माध्यमातून
बनोनी रुसलो या संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझसी अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त. तुकोबाराय म्हणतात तो पांढरा आहे, विखारी विषारी आहे आणि म्हणून मी त्याच्यावरती रुसलो आहे. असं तुकोबाराय संसाराचे रूपक करत असताना त्याला सर्प म्हणतात. प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज या संसाराचे रूपक करत असताना म्हणतात, ओ तुकोबाराय तुम्ही या संसाराला सर्प म्हणतात, पण माझ्या दृष्टीने संसारात रूपक सर्प या शब्दाने होत नाही. मग संसार अजगर झोंबला विखार, धन्वंतरी हा भोर जनार्दन. नाथ महाराज म्हणतात माझ्या दृष्टीने संसारात रूपक अजगर या शब्दाने होते. धन्वंतरी जनार्दन स्वामीच्या रूपाने जीवनामध्ये मला प्राप्त झाले. झालेल्या संसाराच्या यातून मला निवृत्त करण्याकरता त्यांनी माझ्यावर कृपा केली. अर्थात अजगराने टाकलेल्या फुंस्कारातून त्यांनी मला मुक्त केलं. अर्थात नाथ महाराज संसाराला अजगर म्हणतात. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये संसारात रूपक करत असताना जगद्गुरु तुकोबाराय संसाराला मायानदी म्हणतात. दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरतयान, मामेव य प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज बजले, तया इलती थडी सरले, माया दार. वस्तू एक आहे, एका वस्तूला अनेक उपाधीने नटवणं, याचं नाव रूपक आहे आणि अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय संसाराला भवरोग म्हणतात, सर्प म्हणतात, नाथ महाराज अजगर म्हणतात, भगवान वृक्ष म्हणतात, भगवान मायानदी म्हणतात. एका वस्तूला अनेक उपाधीने नटवणं याचं नाव रूपक आहे आणि अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय संसाराला भवरोग म्हणतात. हा झाला अभंगाचा सरळशा भावार्थ. अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर ठळक बातम्या. विठ्ठल मायबाप चालू असलेल्या या आपल्या येवली गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, सप्त्याची 3ऱ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आली, माझं परमभाग्य समजलं. खऱ्या अर्थाने मी या व्यासपीठावर बोलण्याचं धाडस करते, याचं सर्व श्रेय ज्यांना जातं. किंवा महाराज म्हणतात ना, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. आज मी तुमच्या समोर ज्यांच्यामुळे बोलते, ज्यांच्यामुळे माझे जीवन घडले असे माझे गुरुजी, ते माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. खरं तर तुकोबाराय म्हणतात, गुरु म्हणजे सामान्य नाही, आपल्या जीवनामध्ये देवच गुरुच्या स्वरूपाने प्राप्त होतात. माझ्या विठोबाचा केसा प्रेम भाव, आपणाची देह होय गुरु. दोन्ही संबंधाने याचा अर्थ घेऊ शकतात, देवच गुरु किंवा गुरुच देव. कशाही अर्थाने किंवा विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव मने तरळ तरल, आता ज्ञानदेव त्यामुळे मला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. कारण मला घडवणारे, मला बोलायला लावणारे पूज्य श्री आदरणीय गुरुवरे हरिभक्त परायण रामायणाचार्य भागवताचार्य श्री हरिभक्त परायण रामेश्वरजी महाराज भाकड ते माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्या मागे खूप धावपळ असते. त्यांचे स्वतःचे कीर्तन नवे महाराष्ट्रातील दिग्गज कथाकारांपैकी एक त्यांचं नाव आहे. तरी देखील स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून ते माझ्या व माझ्या गुरुकुलातील माझ्या सर्व गुरु भगिनी करता प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतात. म्हणून काय वानू आता न
पुढे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे गुरुवारी काकांचे ऋण व्यक्त करते. उपस्थित सर्व महाराज मंडळी असतील, श्रोते मंडळी असतील, सर्वांचे ऋण व्यक्त करते. गायनाच्या साथीला असणारे आपले शोभे सर असतील त्यांचे देखील ऋण व्यक्त करते. तसेच संध्या दिदी जाधव, नंतर शीतल दिदी जामदार तिचे देखील ऋण व्यक्त करते. गुरुवारी काकांचे पुनर्स एकदा ऋण व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा घडली ते म्हणजे आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, टाळकरी, माळकरी सगळेजण असतील. त्यांच्या सर्वांचे ऋण व्यक्त करते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. मायबाप चालू असलेल्या या परमपावन भूमीमध्ये सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली हे माझं परमभाग्य समजते. कल्पना करा, तुकोबारांची कीर्ती वाऱ्यासारखी जगभरामध्ये पसरलेली आहे. तुकोबारांची कीर्ती आपल्या गावातील काही साधकांच्या कानावरती आलेली आहे. माणसाचा स्वभाव असा आहे, माणूस ज्यावेळी दुःखाने त्रस्त होतो, कष्टी होतो, त्यावेळेस मनुष्य हा देवाकडे किंवा भगवत भक्तांकडे जातो. विविध त्रासाने त्रस्त झालेल्या, संसाराने दुखावल्या गेलेल्या, व्यवहाराने गाजले गेलेले 6 साधक मंडळी आपल्या गावातून निघालेले. तुकोबारांचा शोधार्थ कीर्ती कानावर असल्यामुळे पूर्वीचा काळ माणसं मार्गक्रमण करायचं निघले तर विचारत जात होते आणि साई साधक मंडळी मार्गक्रमण करत आहेत, विचारत चाललेले आहेत. गोड पेहराव त्यांचा आहे. काका आम्हाला नेहमी सांगतात, पूर्वीचे पेहराव गुडघ्यापर्यंत धोतर, अंगामध्ये बाराबंदी, कानात बिगबाई, डोईला मुंडस, हातामध्ये काठी, बगलेमध्ये भाकरीचं गाठोड, अशा वेशामध्ये माणसं मार्गक्रमण करायची आणि विचारत जायची. आणि साई साधक मंडळी मार्गक्रमण करत आहेत, विचारत चाललेले आहेत. भेटे त्याला विचारतात, का हो देऊला हाच असं जातो का? असंच आमचं आपल्या शीतलदीच्या गावला म्हणजेच लामण गावला कीर्तन होतं. पहिल्यांदाच कीर्तनाला जात असल्यामुळे त्या गावचा रस्ता हुकला आणि त्याच रस्त्याच्या कडेला एक वयोवृद्ध बाबा उभा होते. आम्ही त्यांच्याजवळ गाडी थांबवली आणि विचारलं, बाबा आम्हाला लामण गावला जायचे हाच रस्ता आहे का? त्यांनी आमच्या गाडीत डोकावून बघितले. म्हटले, महाराज आहात का? आम्ही म्हटलं, हो महाराजच आहेत. ते म्हणे, महाराज लोकांना महाराष्ट्रातील सारे रस्ते माहीत आहेत आणि हाच नाही का बरं? कुठं चालत? मी म्हटलं, चालत कीर्तनाला. मी पुन्हा विचारलं, बाबा सांगा ना हा रस्ता कोणीकडे जातो? ते म्हणे, ताई माझं 65 वर्षाचं वय आहे, जन्माल्यापासून फक्त हा रस्ता कोणीकडे जात नाही. मी म्हटलं, बाबा मला कीर्तनाला खूप उशीर झालाय, लवकर सांगा हा रस्ता कोणीकडे जातो? ते म्हणे, सांगितलं ताई, पहा म्हणजे 65 वर्षापासून गरीब सुरू आहे, हा रस्ता कोणीकडे जात नाही. म्हटलं मग? ते म्हणे, या रस्त्याने जाणारे लोक लामणगावला जातात. याचा अर्थ मार्गक्रमण करत असताना त्या पंथस्थानी विचारत मार्गक्रमण करत गेलं पाहिजे. आणि साई साधक मंडळी विचारत चाललेले आहेत. भेटे त्याला विचारतात, का हो देव कुठे आहे? लोकांनी सांगितलं, पुढे नगर जिल्हा लागेल, पुढे पुणे जिल्हा लागेल, पुढे हवेली तालुका लागेल. देव गावामध्ये गेलेले. लोकांना विचारतात, तुकोबारांचं घर कुठलं हो? लोकांनी सांगितलं, हा जो समोरचा वाडा दिसतो ना ते तुकोबारांचं घर आहे. हे साई साधक मंडळी त्या वाड्यासमोर गेले. तुकोबारांना हात दिली. तुकोबाराय, ओ तुकोबाराय. सकाळची वेळ होती. तुकोबारांची पूजा आटपली. नामस्मरणाला बसणार तेवढ्याच साई साधकांचा आवाज तुकोबारांच्या कानावरती आला. आवाज ऐकून हाकेला साथ देत तुकोबाराय वाड्याच्या बाहेर आले आणि आल्यानंतर या साई साधक मंडळीने तुकोबारांना विनम्रपणे हात जोडले आणि म्हणला, संताची माझा चरणावरी, संताची माझा चरणावरी,
करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उदरी वाढेल अंतरी प्रेम सुख. पहिल्या क्रमांकाच्या साधकाने तुकोबारांना हात जोडले आणि म्हणू लागला, तुकोबारे मला भोरक झाला, या व्यथितीत माझी मुक्तता करा. दुसरा म्हणतो, महाराज मी संचित क्रियामानामध्ये गुंतलेला आहे, माझं संचित क्रियामान दूर करा. तिसरा म्हणतो, महाराज मी जन्ममरणाच्या राड गाडग्यामध्ये गुंतलेला आहे, माझं जन्ममरण नाहीच करा. चौथा म्हणतो, महाराज माझ्या जीवनामध्ये पाप खूप झाले, मला पाप मुक्त करा. पाचवा म्हणतो, महाराज मी त्रिविध तापाने त्रस्त झालो, मला शीतल करा, शांत करा. आणि 6व्या क्रमांकाचा साधक म्हणतो, ओ तुकोबारे आम्ही सर्वजण महानदीमध्ये गुंतलेलो आहोत, आम्हाला पहिल्या तीराला पोहोचवा किंवा पहिल्या तीराची वाट दाखवा. विठ्ठल पहिल्याला भोरक झाला, दुसरा संचित क्रियामानामध्ये आहे, तिसरा जन्ममरणामध्ये आहे, चौथा पापामध्ये आहे, पाचवा त्रिविध तापामध्ये आहे आणि 6वा मायनदीमध्ये आहे. सर्वांचं म्हणणं तुकोबारांनी ऐकून घेतलं आणि सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर तुकोबारे शोधते. काही प्रश्न असे असतात ते माणसाला निरुत्तर करून टाकतात, काही प्रश्नाचं उत्तरच नसतं आणि काही प्रश्न निराधार असतात. नाव काय तुझं? धनश्री. कितवीला शिकते? 6वीला. 1 डिसेंबर म्हणजे 1 डिसेंबर पर्यंत 19 वर तिला प्रश्न विचारत्या, ध्यान देऊन ऐका. बाकीचे बसलेले सुद्धा ध्यान देऊन ऐका. एकावर एक 81, 81, 82, 83, 84 किती? एकावर एक 81, 82, 83, 84 किती? 84. नक्की नक्की 84. बाकीचे बसलेले किती? एकावर एक 11, एकावर 2 12, एकावर 3 13, एकावर 4 14. विठ्ठल असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तनात म्हणलं प्रश्न विचारला आणि कीर्तन झाल्यानंतर पोरगा माझ्याकडे आला आणि म्हटलं, ताई तुम्ही भर कीर्तनात माझा अपमान केला, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं, लिखूड आहे, विचारू काय विचारणार? विचारा. तू म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर आजचं पाकीट द्यावं लागेल. मी म्हटलं, बाळा 50-50 करू. तो म्हटलं, ताई 50-50 नाही, 20-20 नाही, तुम्ही तुमच्या घरी, माझ्या घरी. हॅपी हॅपी विठ्ठल. मी म्हटलं, बाळा. तो म्हटलं, ताई हे पहा, हा निळ्या पेन आहे, याने तुम्ही लाल लिहून दाखवा. मी तो पेन घेतला, बराच वेळ विचार केला आणि म्हटलं नाही जमत. तो म्हटला, घ्या इकडे पेन. त्याने माझ्या पेन घेतला तर टोपण काढलं, ल काढलेला काना दिला, अजून ल काढलं, वरती रेस दिली आणि हे बघा ताई निळ्या पेननी लाल असं लिहून दाखवलं. विठ्ठल मी काय सांगत होते? नाही, मी झोपायला सांगत होते. मी काय सांगत होते? काही प्रश्न असे असतात ते माणसाला निरुत्तर करून टाकतात, काही प्रश्नाचं उत्तरच नसतं आणि काही प्रश्न निराधार असतात. तुकोबारांसमोर 6 प्रश्न उपस्थित आहेत. सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर तुकोबारे शोधत आहेत आणि बऱ्याच वेळाने या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर तुकोबारांनी दिले. ते म्हणजे आजच्या घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
दुसऱ्या क्रमांकाचा जो साधक होता तो जरा जिज्ञासू वृत्तीचा होता. तो तुकोबरायांसमोर आला, तुकोबरायांचा हात धरला आणि म्हणतो, तुकोबराय, मी संचित क्रियामानामध्ये गुंतलेला आहे. या संचित क्रियामानाने देवाला सोडलं नाही, नवे नवे या संचित क्रियामानाने संतांना सोडलं नाही आणि आमच्याविषयी तर बोलायचंच नाही. तो साधक तुकोबरायांना म्हणतो, तुकोबराय ऐका, कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, मनुष्य लोक हा कर्मानं बांधलेला आहे, म्हणून तर प्रत्येकाला भोगावं लागतं. तुकोबराय, ज्याचं तुम्ही आम्हाला चिंतन करायला लावतात, व्रतवैकल्य करायला लावतात, त्याला देखील संचित क्रियामान भोगावं लागलं. युगादी पुरुषांना संचित क्रियामान भोगावं लागतं. किती बलवान क्रियामान आहे सांगू का तुम्हाला तुकोबराय? सुंदर अशी भागवतातली कथा येते. हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष दोघे भाऊ होते. हिरण्यकशिपूचा मुलगा भक्त प्रल्हाद सारखं भजन करायचा, नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण भजन करायचा, नारायण नारायण नारायण. हिरण्यकशिपूने विचारलं, ए प्रल्हादा, काय बाबा तुझा देव कुठे? प्रल्हाद म्हटला, बाबा माझा देव घटघट में हे राम रमया, कण कण में हे भगवान, किंवा सर्वगती राम देहारी एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला